नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रामध्ये आलेले आहोत आणि मालुसरे वहिनी आणि देशमुख वहिनींना भेटणार आहोत. कोण जिंकणार पैठणी, कसा रंगणार खेळ, म्हणजे आता तरी काही सांगता येणार नाही, पण घरी गेल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उलगडत जाणार आहेत. चला भेटूया पहिल्या वेळी. बांद्रा पूर्व गव्हर्नमेंट कॉलनी मधल्या Y3 मध्ये राहणाऱ्या सौ अश्विनी अजित देशमुख वहिनींना आता भेटून परिवाराची ओळख करून घेणार. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ अश्विनी अजित देशमुख. माहेरचं नाव? सौ गुमारी मंदा मनोहर सुर्वे. तुमचं बालपण कुठलं? संगमनेर, नगर जिल्हा. नगर जिल्हा. वहिनी आज टेन्शन मध्ये आहेत का? वहिनी ओळख करून द्या सगळ्यांनी. माझे मिस्टर अजित देशमुख, हे माझी मुलगी अनुष्का. हॅलो. हे माझे सासूबाई. नमस्कार आई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे दीर. तो माझा भाऊ. तो माझा मुलगा राजदीप. त्या माझ्या बहिणी. ही माझी जाऊबाई लहान. आणि हा सगळा आमचा मैत्रिणींचा परिवार. सगळे वाट बघताय ना? कधी एकदा बांदेकर जातात. आणि आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. सांगा मिस्टरांबद्दल. प्रेमळ आहेत. प्रेमळ आहेत. हो. बर. परंतु थोडा राग पण लवकर येतो त्यांना. राग पण लवकर येतो. हो. याचं काय कारण असेल असं वाटतं? कदाचित कामाचा व्याप. टेन्शन. मला सांगा कुठे कसं जमलं? ऍक्च्युली अरेंज मॅरेज आहेत. त्यांची आत्या माझ्या आईच्या तिकडे गावी दिलेल्या आहे त्यांना. त्यांच्या थ्रू कळलं स्थळ आलं. आणि काय करतात मिस्टर? मंत्रालयात आहे. मंत्रालय. खूप जबाबदारीचं काम असेल. हो, जबाबदारीचं. मग त्यातून वेळ काढतात घरासाठी? हो, काढतात. बर. आणखी काय तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे? मला एक उत्तम शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे माझं. शिक्षिका. सासूबाईंबद्दल सांगा. प्रेमळ आहेत. प्रेमळ आहेत. हो. सगळ्यांच्याच सासूबाई प्रेमळ असतात ना? बोलवा ना. माई. नमस्कार आई. आई कधी सुनेवर रागावता की नाही? कधीच नाही. तुमच्या सासूबाई तुमच्यावर कधी रागवायच्या का? नाही, आमची पण नव्हती रागवत. बरोबर. आणि या सुनबाई रागवच देत नाहीत का? नाही. आणि मुलगा कसा आहे तुमचा? तापट आहे. म्हणजे लहानपणापासून का आता तापट झालं? लहानपणापासून. हो. मग त्यांच्यासाठी कधी शाळेत जावं लागायचं का तुम्हाला? हो. मग कशासाठी? 10वीला होती तेव्हा. मग कधी तक्रार यायची का शाळेतून? हो. कसली तक्रार यायची? मारामारी. बापरे. आई आहे. आईने अगदी मनापासून बोललं पाहिजे आणि आईने अगदी सगळं सांगितलेलं आहे. दरवर्षी मारामारी करायची का? नाही, दरवर्षी नाही. मग फक्त 10वीला तेव्हा एक वेळेस. 10वीला मारामारी केली होती? बघा हल्लीची मुलं 10वीला अभ्यास करतात. वहिनी, आपण त्यांना विचारूया का तापट स्वभाव आहे. पण आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मला सांगा, किचन मध्ये भाजी ठेवण्याच्या पिशवीत एकूण किती शेवग्याच्या शेंगा आहेत? 5. अभिनंदन. पहिलं उत्तर बरोबर आलं. पहिलं बक्षीस. 100 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालं. आता मला सांगा, संधी मिळाली तर सासूबाईंना कोणत्या तीर्थक्षेत्रावर जायची इच्छा आहे? काशी. बर. आणि सुनबाईंना? नाही. वेळ संपली. आणि आता तुम्ही एखादं गाणं म्हणा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, नाही कुणाचा हेवार. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. शेवटचं अक्षर व घ्याव का? वृक्षाच्या छायेत मन देवी करते विसावा. अजितरावांचा नाव घेते. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असावा. अभिनंदन होईल. ह्या आणखी 200 रुपये. आणि आता आपण जाऊन भेटणार आहोत मालुसरे वहिनी.
बांद्रा पूर्व खेरनगर वृंदावन सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ रश्मी रुपेश मालुसरे बहिणींना भेटून आता आपण गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार, नाव सांगा. माझं रश्मी रुपेश मालुसरे. माहेरचं नाव? माहेरचं प्रज्ञा वसंत चव्हाण. माहेर कुठलं? माझं वणोशी दापोली. बरं, आता ओळख करून द्या. हे रुपे माझे मिस्टर रुपेश मनोहर मालुसरे युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, मुंबई युनिव्हर्सिटी. बरं. माझ्या आई सासूबाई नमस्कार म्हणजे आणि माझ्या मोठ्या वंश नमस्कार. या काकी. नमस्कार. माझे छोटे दीर. नमस्कार. हे पण दीर आहेत, बरं. नणन. आणि हे सगळे आमचे वृंदावन म्हणजे सोसायटीचा पूर्ण नाव, त्यामध्ये 2 नंबर दीर आणि ते पण एक. सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्नोत्तर. कसं जमलं? आमचा लव्ह अरेंज. लव्ह अरेंज म्हणजे काय असतं ते? म्हणजे लव्ह मॅरेज सुद्धा नाही आहे, म्हणजे असं जमवून दिलंय आमच्या घरातल्यांनी. लव्ह होतं तर करून दिलं. कुठे होतं ते? आम्ही एकाच एरियामध्ये राहत होतो आणि फ्रेंड्स होतो आम्ही. त्यानंतर मग आमचं जुळलं. आम्ही घरी सांगितलं आणि मग झालं लग्न. पण घरी दोघांचेही काही प्रॉब्लेम नाही, काहीच नव्हता प्रॉब्लेम. काय कारण करतात की मिस्टर आता? हे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. कुठल्या डिपार्टमेंटमध्ये? ते एस्टॅब्लिशमेंट डिपार्टमेंट. एस्टॅब्लिशमेंट. हां, तुम्ही काय करता? मी बँकेत नोकरी. करता. हां. आणि मग तेव्हा कुठे ते असे फिरायचे का तुमच्या अवतीभोवती? नाही, अवतीभोवतीचं फिरायचं नाही, कारण की मी पण फोर्ट राहायला सुद्धा एकाच एरियामध्ये आणि जॉब सुद्धा एकाच ह्याच्यामध्ये फोर्टलाच होता. त्यांची युनिव्हर्सिटी आणि माझी ब्रांच एकाच अगदी जवळ. त्यामुळे येता जाता ट्रेनमधून ओळख, नंतर मग फ्रेंड्स झालो आणि नंतर मग त्यांचे विचार मला आवडले. माझे विचार त्यांना मग आम्ही लग्न केलं. सासूबाईंबद्दल सांगा. आई खूप आमच्या मनमिळाऊ आहेत. आमच्यामध्ये म्हणजे जे घरामध्ये असं भांडणं असतात सासू आणि सुनेमध्ये, तसा प्रकार नाहीये त्यांना. कारण की मला पण हे 2 कोणी सांगितलं की सासू सुनेमध्ये नाही, भांडण? असं नॉर्मली असतं असं मी नाही, ऐकलं मी आदेश तरी भाऊ. इतक्या घरात गेलो कुठे ऐकलं नाही. हे आपलं तुम्हीच ठरवलेलं नाही, दिसतंय. मी ठरवलेलं नाहीये असं मी ऐकून म्हणलं. मी कुठे बघितलेलं नाहीये, कारण की माझी वहिनी आमच्या घरात पण तसं नव्हतं. खूप मनमिळाऊ आहेत त्या, अगदी समजून घेतात मला सुद्धा. आता मी सकाळी 7:30ला घर सोडते, संध्याकाळी 6ला माझ्या बाळाला अगदी व्यवस्थित सांभाळतात. काही टेन्शन नाहीये त्यांचं. बोलवा. आई. नमस्कार आई. सूनबाईंबद्दल सांगा. चांगली चांगली आहे. बालपण कुठलं तुमचं आई? माझं माटवण दापोलीला. आणि मुंबईत कधीपासून तुम्ही? लग्न झाल्यापासून मुंबईत. आणि हे कळलं कधी तुम्हाला ह्या दोघे फिरतायत ते? सांगितलं मुलांनी व्हायचं. मुलांनीच सांगितलं घरी येऊन? काय सांगितलं? आई एक मुलगी आपल्या इकडची आहे म्हणून सांगितलं. हा. मुलगी झाली. मग मी म्हटलं चालेल, आण तिला हा घरी. मग घरी आले. घरी घेऊन मग तसं तुम्ही घरी सांगितलं त्या घरी घेऊन गेला? नाही, घरी त्यांनी माझ्या दादांशी संपर्क साधला आणि त्यांचं मग जसं आपलं बसून बोलणी होतात त्याप्रमाणे मग पुढे रीतिरिवाजाप्रमाणे सगळं झालं. बरं. आता एक प्रश्न विचारणार. आतल्या खोलीतल्या पाळण्याला प्लास्टिकची एकूण गोलमणी किती आहे? गोलमणी 6 आहेत आणि मध्ये एक आहे तो एक वेगळा. मग अभिनंदन वहिनी, पहिलं उत्तर बरोबर आहे. सासूबाईंचं शिक्षण किती झालं? 5वी. किती हो? 7वी. 7वी. आणि सूनबाईंचं शिक्षण? बीकॉम. अभिनंदन नाही. सासूबाईंचं उत्तर बरोबर आलं असतं तर नक्की बक्षीस मिळालं असतं. बरं आई, आता एक गाणं गा. देवाची तिजोरी भक्तीचा ठेवा, उघडदार देवाता उघडदार देवा. वरीच्या खिरीत बदाम घालते किसून. वरीच्या खिरीत बदाम घालते किसून. रुपेश रावांचं नाव घेते आदेश भाऊजींसमोर बसून. वा, अभिनंदन. हे 200 रुपये जाऊ. काय खीर केली आहे वहिनींनी. हार आणि खीर असं कॉम्बिनेशन.